नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. ही शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विविध स्तरावरून कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जी चर्चा होताना आपल्याला रोज पाहायला मिळते, त्याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की नक्की कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, कुठले शेतकरी या यादीतून वगळले जाणार आहेत आणि नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे. या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या प्रसार माध्यमातून आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे निर्णय घेण्यात येत आहेत त्यामुळे शेतकरी जे आहेत ते संभ्रमामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत. 2022 ते 2025 सप्टेंबर पर्यंत थकीत कर्ज ज्यांचं आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. त्याचबरोबर 2022 ते 2026 पर्यंत रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. पण याच्यावरती अधिकृत निर्णय कुठलाही झालेला नाहीये. कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाहीये, कुठलाही GR आलेला नाहीये. त्यामुळे अनेक शेतकरी आता संभ्रमामध्ये आहेत की नक्की कुणाची कर्जमाफी होणार आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की 2022 ते सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत कर्जदारांच्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते माफ केलं जाणार आहे. आणि 2022 ते 2026 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज जे रेग्युलर भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे. याच्यावरती अधिकृत निर्णय झालेला नाहीये. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक देखील याच्यावरती झालेली नाहीये. तोपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 30 जून 2026 पूर्वी पीक कर्ज जे आहे ते माफ होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. अधिकृत माहिती जी आहे ते शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होईल त्याच्या संबंधित GR येईल त्यावेळेस याची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच त्या संदर्भामध्ये आणखीन मध्यम स्वरूपाचे जे पीक कर्ज आहेत त्यांची देखील पीक कर्जाची माफी होण्याची शक्यता आहे. मग ते मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल किंवा मग केंद्रीय बँका असतील, खाजगी बँका असतील, या सर्वांचं जे पीक कर्ज आहे ते माफ केलं जाणार आहे. विविध माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यामुळे शेतकरी जे आहेत ते संभ्रमामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच याच्यावरती ठोस निर्णय आल्यानंतर GR निर्गमित झाल्यानंतर आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर याच्यावरती जो अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे.